नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे। या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11 बद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। रोहित शर्मा एकच हृदय आहे, किती वेळा जिंकणार? मित्रांनो, काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला आणि त्या सामन्यात रोहित शर्मा जो हार्दिक पांड्याच्या मागे उभा राहिला ते पाहून आपण रोहित शर्माचे फॅन नसाल तरीही रोहित शर्माबद्दल आपल्याला रिस्पेक्ट वाढेल। मित्रांनो, हार्दिक पांड्याला गेल्या महिन्यापासून इंस्टाग्रामवर खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे। आपण इंस्टाग्राम उघडले तर सर्व हार्दिक पांड्याच्या रील्स आपल्याला पाहायला मिळते। आपण यूट्यूबवर गेला तर हार्दिक पांड्या विरोधी व्हिडिओ। हे का घडले? मित्रांनो, मुंबई मॅनेजमेंटने रोहित शर्माला कॅप्टन्सी पदावरून हटवून हार्दिक पांड्याला मुंबईचा नवीन कर्णधार केले आहे। तेव्हापासून हार्दिक पांड्या खूप चर्चेत आहे। कोणत्याही मैदानावर जाओ, हार्दिक पांड्याला ट्रोलिंग, हार्दिक पांड्याला बू हा शब्द लोक वापरतात। तर मित्रांनो, काल वानखेडे स्टेडियमवर सुद्धा रोहित शर्माचा जय जयकार लोक करतच होते। रोहित शर्माविषयी लोक जय जयकार घोषणाबाजी करत होते, परंतु हार्दिक पांड्याविषयी विरोधी घोषणा, हार्दिक पांड्याला बू असे शब्द लोक वापरत होते। परंतु रोहित शर्मा हार्दिक पांड्याच्या मागे उभे राहून रोहित शर्माने लोकांना शांत केले। हार्दिक पांड्याला विरोध करू नका असे रोहित शर्माने सांगितले। मित्रांनो, रोहित शर्मा सध्या इंडियाचा कॅप्टन आहे आणि हार्दिक पांड्या सध्या इंडियाचा उपकॅप्टन आहे। कॅप्टनने उपकॅप्टनच्या बाजू राखली आहे। हार्दिक पांड्यासुद्धा एक खेळाडूच आहे। यात हार्दिक पांड्याची काही चूक नाही, सर्व चूक मुंबईच्या मॅनेजमेंटची आहे। जो कॅप्टन ज्याने 5 IPLच्या ट्रॉफी जिंकल्या त्याला आपण कॅप्टन्सी पदावरून कसे हटवू शकतो? अजून त्याचे वय, समजा त्यांनी वयाचा, रोहित शर्मा हा ओल्ड होत चालला आहे आणि हार्दिक पांड्याला आम्ही नवीन यंग आहे हार्दिक पांड्या म्हणून कर्णधार केले आहे। परंतु रोहित शर्माला सांगून, रोहित शर्माची चर्चा करून त्यांनी हे केले असते तर रोहित शर्माचे फॅन त्यांच्यावर खूप नाराज झाले नसते। मित्रांनो, हार्दिक पांड्याला जरी गुजरातकडून मुंबई इंडियन्सने घेतले आहे, परंतु एवढे वर्ष हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली खेळवून पुढील वर्षी रोहित शर्माची संमती घेऊन हार्दिक पांड्याला जर कॅप्टन केले असते तर मुंबई इंडियन्सचे चाहते एवढे नाराज झाले नसते, रोहित शर्माचे चाहते एवढे नाराज झाले नसते। रोहित शर्माला न विचारता हा त्यांनी निर्णय घेतला आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते खूप नाराज आहेत। परंतु हार्दिक पांड्याला एवढे ट्रोलिंग, मॅथ्यू हेडनसुद्धा म्हणतो, एवढे ट्रोलिंग मी आयुष्यात जिंदगीत कधी कोणत्या खेळाडूबद्दल पाहिले नव्हते। ते हार्दिक पांड्याविरुद्ध पाहिले आहे। मित्रांनो, रोहित शर्माचे भरपूर फॅन आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, पुऱ्या इंडियामध्ये रोहित शर्माचे भरपूर फॅन आहेत। त्यांना रोहित शर्माला कॅप्टन्सी पदावरून हटवली ही बात खटकली आहे, म्हणून ते हार्दिक पांड्याला ट्रोल करतात।